नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमर. मी आज अजून एकदा ग्रो ॲपमध्ये फिबोनाची कसं वापरायचं याबद्दल व्हिडिओ घेऊन आलेला. तर फिबोनाची हे एक इंडिकेटर आहे आणि हे कसं यूज करायचं, खास तर हे रजिस्टर आणि सपोर्टसाठी यूज केले जाते. टार्गेट आणि स्टॉप लॉससाठी पण हे आज खास म्हणजे यूज केले जाते. जे सिनियर ट्रेडर आहेत त्याला सर्वांना माहिती आहे फिबोनाची म्हणजे काय, पण आपले जे नवीन लोक आहेत ना त्याच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन आलेला. मोबाईलच्या माध्यमातून आपण आज फिबोनाची कसा वापरायचा हे आपण पाहणार आहोत. या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आणि कसा हे करायचा हे आपण पाहणार आहोत. तर पाहू आपण आता मोबाईलमध्ये. तर ग्रो ॲप हे सर्वात सोपे ॲप आहे आणि ग्रो ॲपमध्ये फिबोनाची वापर पण चांगल्या पद्धतीने करता येते. हे आपण आलो ग्रो ॲपच्या ह्याच्यातनी. तर आपण आता बँक निफ्टीच्या ह्याच्यातनी जाऊ. बँक निफ्टीमध्ये आलो की असा एक व्ह्यू येते बँक निफ्टीचा म्हणून. हे त्याचा आजचा चार्ट आहे बँक निफ्टीचा. 620 पॉईंट आज मस्त रॅली दिली बँक निफ्टीने. अशी आज मार्केट तसं बी आज पॉझिटिव्ह आहे जबरदस्तपैकी. तर आपल्याला जर चार्टमध्ये फिबोनाचीचा वापर करायचा असला तर पहिले इथं ह्याच्यावर क्लिक करायचं. फुल स्क्रीनवर क्लिक केलं की त्याच्यानंतर चार्ट येते. आपल्याला जर समजा आडवं करायचं असलं तर आडवं करता येते. इथे क्लिक करून आडवं करता येते. हे आडवं केलं की आडव्या पद्धतीने पण पाहता येते, पण आडवं केलं तर आपल्या व्हिडिओमध्ये बरोबर दिसत नाही, म्हणून हे असंच राहू दे तुम्ही. तर हे आजची चार्ट आहे. हे 5 मिनिटाच्या जागी आपण याला 15 मिनिटाचा टाईम फ्रेम करू. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये फिबोनाचीचा वापर चांगल्या पद्धतीने करता येते आणि वापरता पण येते. तसं 5 मिनिटाच्या याच्यात पण करता येते, पण ते लाईन ड्रॉ करायला जरासं हे लागते. त्या पद्धतीने आपण हे करू. हे जे आहे वर क्लिक आहे, हे इथं ट्रेंड लाईन म्हणून आहे. ट्रेंड लाईनमध्ये फिबोनाची नाही आहे. ट्रेंड लाईनच्या खाली जे आहे हे 3 रेषाचं हे फिब रिट्रेसमेंटमध्ये फिबोनाची असतात. तर त्याला क्लिक केलं. रिट्रेसमेंट म्हणजेच फिबोनाची आहे. तर हे त्याला क्लिक करून असं इथं वर एक क्लिक करून इथं वरच्या कॅन्डलवर क्लिक करायचं आणि सरळ असं हे खाली जेवढी कॅन्डल आली त्याच्यावर रेस ओढायची. अशी ही फिबोनाची ड्रॉ झाली. फिबोनाची ड्रॉ झाल्यावर आपण पाहू शकता की मार्केट कुठे थांबलेलं आहे, कुठे वर गेलेलं आहे. हे फिबोनाची सर्व हे रजिस्टर्स आणि सपोर्टचं काम केलेलं आहे. हे सर्व जेवढे रेषा आहेत हे त्यानं सर्व रजिस्टर आणि सपोर्टचे काम केलेलं आहे. इथं पाहू शकता आपण हे रजिस्टरचं काम केलं. इथून वर गेलं, इथं त्यानं रजिस्टर घेतला, खाली आला, अजून इथं सपोर्ट घेत आहेत. हे सपोर्ट इथं ह्याचाच घेतलेला आहे या ट्रेंड लाईनचा. हे फिबोनाची अशा पद्धतीने वर्क करते. तर हे झालं फिबोनाची ड्रॉ करायचं. तर फिबोनाचीचे सर्व किमती इथं दाखवते. हे या पद्धतीने किमती दाखवत येतात या साईडले. याचा कलर जर आपल्याला बदलायचा असला तर इथं आलं, हे असं इथून बदलता येते. जे म्हटलं ते कलर इथून बदलता येते. क्लिक करायचं, इथं कलरची पेन्सिल दाखवते. इथून जर डिम करायचं असलं थोडंफार तर डिम करता येते. इथून जास्त करायचं जास्त करता येते. आता आपल्याला दुसऱ्या कलरमध्ये जर लागत असेल तर रेड कलरमध्ये होते आणि दुसऱ्या अजून काळ्या कलरमध्ये होते. पण काळा कलर ह्याच्यातनी काळाच स्क्रीन आहे माझी, तुम्हाला दिसत नाही. आपण पांढरा केला तर पांढरा होते. हे पांढरा बरं वाटते जरा. त्या अशा पद्धतीने ड्रॉ करायची फिबोनाची. या फिबोनाचीमध्ये आपली रजिस्टर्स आणि सपोर्ट याचा काम करते. हे चांगले आहे फिबोनाचीवर चांगल्या पद्धतीने ट्रेड भेटते. जर आपल्या ट्रेड घ्यायचा असला तर याच्यावर जर कॅन्डल गेले तर इथून आपल्याला एंट्री घेता येते. इथून इथपर्यंत समजा टार्गेट ठेवलं तरी चालते. खाली जे कॅन्डल आहे त्याचा स्टॉप लॉस ठेवायचा 1:2चा. या पद्धतीचे हे कॅन्डल हे फिबोनाची आहे. फिबोनाचीच्या खाली लय हे आहे इंडिकेटर आहेत. ट्रेड बेंड्स, याचे हे पिक्स, चॉप अशा बरेचसे इंडिकेटर आहेत. तर हे यूज करता येते आपल्याला. हे झाले फिबोनाची. तर थोडीशी रेंजची प्रॉब्लेम आहे म्हणून जरासे हे येते. हे फिबोनाची करता येते. जर समजा आपल्याला जर इथं एंट्री घ्यायची असती तर इथून इथं टार्गेट पण भेटला असता. इथं घेतला, इथचा स्टॉप लॉस लावायचा खालचा. टार्गेट जर वाटलं आपल्याला इथच्या ट्रेड लाईनचा इथं घ्यायचा नाही तर इथं जाऊ शकता. असं तुम्हाला कमीत कमी 650 पॉईंट 650 पॉईंटचा टार्गेट भेटला असता. स्टॉप लॉस 150 पॉईंटचा 164 पॉईंटचा. या पद्धतीने फिबोनाची हे यूज केलं जाते. फिबोनाची हे चांगला पार्ट आहे ट्रेडिंगसाठी. सर्व बरेचसे ट्रेडर
याचा यूज करते, कोणी कोणी फिबोनाचीचा यूज करून हे घेते, कोणी बॉलिंजर बँड घेते, कोणी RSI वापरते. असे बरेच इंडिकेटर आहेत. इंडिकेटर जर वापरायचं असलं तर हे इथे पण आहे इंडिकेटर, सर्वच इथं नाव टाकले सर्व इंडिकेटर येते MACB. तर बॉलिंजर बँड हे पाहणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बॉलिंजर बँडसाठी स्पेशल एक व्हिडिओ घेणं. बॉलिंजर बँडमध्ये पण जबरदस्त ट्रेड घेता येते. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, व्हिडिओला जेवढं लागेल तेवढं शेअर करा, जेवढं वाटेल तेवढं शेअर करा. कारण आता पुढच्या व्हिडिओत मी आपण बॉलिंजर बँड हे घेऊन येतो. बॉलिंजर बँड हे जबरदस्त इंडिकेटर आहे. या इंडिकेटरमध्ये आपल्याला परफेक्ट असा ट्रेड भेटते. तिथे स्टॉप लॉस पण लावण्यासाठी एक चांगल्याच पद्धतीने हे भेटते. आपल्या स्टॉप लॉस पण लावू शकतो आपण तिथं. तर या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवू. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा. धन्यवाद.